श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो. मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख आहे या माणसाच्या आयुष्यामध्ये. अरे जन्मालाच तुरुंगात आले. आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते, आता अटक होतीये का काय असतंय. ते जन्मालाच तुरुंगात आहे. बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का? आई वडिलांना सोडून जावं लागलं. ज्यांच्याकडे जाऊन राहिला थोडासा मोठा झाला, 2-5 सवंगडी भेटले, त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. राधा भेटली वृंदावनात, तिला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटले. काय मिळालं कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये? कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण आणि गांधारी कृष्णाला म्हटली, कृष्णा पांडवांना जशी गीता सांगितली, अर्जुनाला गीता सांगितली, पांडवांना धर्म समजावून सांगितला, तसा धर्म तर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता. का असं वागला? गांधारी दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ. आणि काय झालं कृष्णाला या सगळ्या? पांडव जिंकले, धर्मराजा झाला, तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता. कृष्णाचं काय? तर कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का? मला हे रणछोडदास म्हणते, तर आधार पण नाही, गोपाळ पण नाही, त्यांनी सगळं सोडावं लागलं, मलाच नावं ठेव. कृष्ण कधी आता टेन्शन मध्ये बघितलंय का? कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो. बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. आपण एंटरटेनमेंटला महत्व देतो, मनोरंजनाला महत्व देतो. मस्त जायचं, तिकीट काढून पिक्चर बघायचा, शिट्टी बिट्टी मारायची, हे मनोरंजन झालं. कृष्ण असा पायावर पाय टाकून बसतो का? ए तुम्ही बासरी वाजवा, मी ऐकतो. ए तुम्ही नाचा जरा, मी बघतोय ना. असं करते कृष्ण. स्वतः बासरी वाजवतो, स्वतः सगळ्यांना गोळा करतो, जात धर्म पंथ सगळी पोरं एकत्र करतो, काला करून खातो कृष्ण. त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा बिजा करू नका रे, मी आहे, चला या गोवर्धनाची पूजा करून. हे धाडस कृष्णामध्ये आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण. मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का? आपल्याला आपल्या जगण्यातल्या आपल्या आवडीनिवडी शोधता येतील का? आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील का? काय धमाल आहे कृष्णाचं चरित्र. अरे कृष्ण त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे, दही दूध लोणी चोरून न्यायचे. ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का? तो सांगत होता त्या गोपिकांना, बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही, तुमच्या लेकरांना खाऊ घाला. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण. ते चुरीवर खायचं असतं, फक्त विकायचं नाही. आणि मग ती सगळ्यांकडे चोरी करायचा. आणि एक गवळण होती, ती म्हणली की माझ्या तरी काय येत नसतं. कृष्ण म्हणला असं आहे का? आज संध्याकाळी विचारेल. तिनं काय केलं? ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं, तर मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दोरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली. आता ते कृष्ण ते आले आणि झेप घेणार, मडक्यात हात घाल. कृष्णानं बघितलं घंटी येतं म्हटलं. कृष्णाने त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठते, नंतर बदडते. ते घंटीला कृष्ण म्हटला, हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलोय, तू जर थोडी जरी वाजली ना, उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही. ती घंटी म्हणली तुला काय खायचं ते खा, काय करायचं ते काय. सगळे त्याचे जे मित्र होते, सवंगडी होते, सगळ्यांनी ते लोणी फक्त केलं. बस 1-2 घास शेवटचे उरले. कृष्ण म्हणला जरा लाजा बाजा, मला एखादा घास ठेवा. म्हणजे बाकी दोन हा घे शेवटचा राहिले. कृष्णाने त्या मडक्यात हात घातला, लोणी उचललं, तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली. आतापर्यंत वाजली नाही, आता वाजायला लागली. गवळण उठली, सगळ्यांना बदललं. आणि कृष्णाला म्हणजे तुला बांधून ठेवते म्हणजे थांबा. कृष्ण ते जायला निघाले. कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो, म्हणला सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, माझ्याच वेळेस तुला काय झालं? घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, पण जेव्हा देव प्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजली नसते तर आपल्या कुळाला बट्टा लागला असता. माझ्या कुळाला बट्टा लागू नये म्हणून मला वाजावं लागलं होतं. काय रे बाबा, देव प्रसाद खाताना वाजावं लागते. बघा त्यातला मतितार्थ लक्षात घ्या. निर्जीव गोष्टीला सुद्धा वाटतंय आमच्या बाप दादाने जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं, आम्हाला का वाटत नाही? बरं आम्ही असं केलंय काय नेमकं की जे आमच्या पुढच्या पिढीने लक्षात ठेवावं?
आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगुलपणा सांगावा, आमच्याकडे बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा, आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं, असं आम्ही नेमकं काही करू शकतो का? मला वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल, त्यांचं जगणं समृद्ध करावं लागेल. मला कृष्ण आणि ज्ञानोबा हे दोन महान वक्ते वाटतात बाबा या जगात. कृष्णानं गीता कुठं सांगितली हो? ऑडिटोरियम मध्ये सांगितले का? एसी हॉल मध्ये? कृष्णानं गीता थेट कुरुक्षेत्रात सांगितली. आता शंख वाजणार आहे, जगातले सगळे महान योद्धे एकमेकावर तुटून पडणार आहेत, मृत्यूचा तांडव उभा राहणार आहे, आणि तिथं कृष्ण गीता सांगतो, अर्जुना शस्त्र उचल. तिथे अर्जुनाला जगण्याचं तत्वज्ञान सांगतो. काय महान वक्ता म्हणावं लागेल कृष्णाला. एकीकडे कृष्ण आहे जो सांगतो दुर्जनांच्या संहारासाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माच्या प्रस्थापनेसाठी आमचा जन्म आहे, आणि दुसरीकडे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा तर काय धाडस आहे. ज्ञानोबा म्हणतात, तर अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, ते प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. जगातला कोण असा प्राध्यापक आहे का त्याला म्हणून पूर्व माझ्याकडे आणून ठेवा, कल्याण करून टाक. ज्ञानोबा सांगतात, तरी अवधान ऐकले, एक क्षण आमच्याकडे बघावं. प्रतिज्ञा घेऊन सांगतो की जगातली सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. केवढा कॉन्फिडन्स आहे, केवढा आत्मविश्वास आहे. आणि हा काय माहित आहे, साधू संतांना ठाऊक आहे की निवळ साधनांमध्ये सुख नाही, निवळ संपत्तीमध्ये सुख नाही. तुकोबारायांना देवाकडे मागायची वेळ आली तर काय म्हटले हो तुकोबाराय? तुकाराम महाराज म्हटले, हे देवा, मला जर द्यायचंच असेल ना तर एक गोष्ट घे, तुझा कधी विसर होऊ देऊ नको. आणि तुकाराम महाराज म्हटले, याची दान वेगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवानं विचारलं, हा दिलं हे दान, आणि काय कराल? तुकाराम महाराज म्हटले, गुण गाई ना आवडी, याची माझी सर्व जोडी. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहील. पण देवाने विचारलं, बाबा ठीक आहे, आयुष्यभर माझं गुणगान गात राहशील, कौतुक करत राहशील, मग थोडंफार धन संपदा मुक्ती वगैरे ह्या गोष्टी तुला देऊ का? तुकाराम महाराज म्हटले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देईला. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाशी. तुकाराम महाराज म्हटले, खुशाल जन्माला घाल, पण तुझं नाव मात्र आमच्या मुखात राहू दे. आयुष्यभर तुझं गुणगान गात राहू, आयुष्यभर तुझं कौतुक करत राहू. बघा, साधू संतांना कळालं होतं की निवळ साधनांमध्ये नाही सुख. ज्ञानोबांना कळालं, मागावं. काय मागावं? मागण्याची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले? मला सांगा, पसायदानातला पहिला शब्द काय? काय पहिला शब्द? एवढं मोठं शब्द सामर्थ्य आहे ज्ञानोबांकडे. आणि मग ज्ञानोबा पसायदानाची सुरुवात करताना किंबहुना, पण, परंतु, म्हणून या कोणत्याच शब्दाने करत नाही. ते म्हणतात आता. का हो आता? व्याख्यान संपल्यानंतर तुम्ही एकमेकांना भेटाल, संयोजकांना भेटाल, आणि काय म्हणाल? आता येतो. आता हा निर्वाणीचा शब्द आहे. माऊली निघाले आणि मागण्याची वेळ आली तर परमेश्वराला म्हटले, आता विश्वात्मकी देवी. बरं, मागणं सुद्धा असं नाही, आता पांडुरंगा, आता विठ्ठला. जो कोणी या विश्वाचा रचनाकार आहे त्यालाच साकडं घातलं, आता विश्वात्मकी देवी. आणि मागणं सुद्धा असं लाचार होऊ नये, ते बाबा पाया पडतो तुला द्यावंच लागेल. हा वाक्यज्ञ तुझ्या समोर मांडला, याच्यावर जर तू संतुष्ट असशील तर तू शोधीमध्ये द्यावे पसायदान. आणि पहिलं मागणं कोणाला मागितलं? कुणासाठी मागितलं? नवरा बायकोसाठी मागलं, बायको नवऱ्यासाठी मागलं, दोघं मिळून पोरांसाठी मागतील. पण मागण्याची वेळ आली, ज्ञानोबा म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांग. जे खळ आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची व्यंकटी, त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो. आणि पुढचं वाक्य बघा, तया सत्कर्मी रती वाढो. झाड छोटं असलं तर त्याला वाढू म्हणतात, आणि झाड नसलच, बी लावलं तर त्याला रुजू म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, तया सत्कर्मी रती वाढो. ज्ञानोबांना खात्री, वाईट असला, वाईट माणूस जरी असला ना, त्याच्यामध्ये सत्कर्माची थोडी तरी वृत्ती शिल्लक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणाले, तया सत्कर्मी रती वाढो, धृता परस्परे पडो मैत्रीची. आणि नंतर काय? द्वितांचे तीव्र जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जीवांशील तो त्याला हो. ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे.
कसला मनाचा मोठेपणा आहे हा. आपल्याकडे एवढा मनाचा मोठेपणा आहे. एकाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हणला काय मागायचं ते मला, म्हणलं एक गाडी दे. त्याला तुला एक देईन पण शेजारच्याला दोन द्यायला. त्याला हे बाबा असं काय नाही, बंगला दे म्हणले. त्याला तुला एक देईन पण शेजारच्याला दोन बंगले. काय संबंध म्हणलं. हा म्हणला विचार करून 8 दिवसानं देवाला म्हणला एक काम कर, गाडी नको बंगला नको, एक डोळा जाऊ दे म्हणला. तुला का म्हणला की शेजारच्याची दोन गेले. किती मोठेपणा आहे आमच्या मनात. अरे मागण्याची जर वेळ आली तर आम्ही इतरांसाठी काही मागू सुद्धा शकत नाही. देणं तर किती लांबची गोष्ट आहे. देण्याला सुद्धा इतकी लिमिटेशन आहेत ना, आम्ही चौकटीच्या बाहेर साहेब देऊ सुद्धा शकत नाही. डॉक्टर झालं ना मेहुण्यालाच मेडिकल द्यावं लागते. लग्न जमल्यापासून सांगते बाप मी नांदेड मधल्या डॉक्टरांविषयी बोलत नाही, मला परत नगरला जायचं. आम्ही मागण्याच्या बाबतीमध्ये इतके मागात आहोत तर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कसं आनंदी राहणार आणि कसा आनंद देणार. अरे देण्याची वेळ आल्यानंतर काय लिंगांनी सांगितलं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस एक पाराशी सोडून घ्यायची. तर ती देण्याची वृत्ती आम्हाला आत्मसात करता येईल का. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घे, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घे, वेड्यापीच्या ढगांकडून वेडेपीचे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिचळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत आणि घेता घेता एक दिवस देणारे ते घ्यावे. तुकाराम महाराजांनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात घेऊन बोलून टाकली. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा पुढे फ्लेक्स नाही, त्याचा पुढे बॅनर नाही, त्याची पुढे जाहिरात नाही, देऊन टाकलं होतं सगळं. केवढा हा मनाचा मोठेपणा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं काय तुमच्या आयुष्याची संपत्ती. तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले ना, एक माणूस जाऊन म्हटला महाराज काय कमवलं आयुष्यभर. अभंग लिहिले, गाथा लिहिले. तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली यावेळेची. जगाला आमचं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आजपर्यंत आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आम्ही जे जगलो ना, आम्हाला कौतुक वाटतंय. हा भाव आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आम्ही कमवायचं वाटून टाकायचं, सगळं देऊ नका. पण ज्यांच्या दारात बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावी, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळवर पाणी द्यावं, आणि ज्यांची उंची आम्हाला टिकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये. थोडस खाली झुकावं. आणि जी लोक मातीमध्ये मिसळतात त्यांना थोडस वरती उचलून घेता येईल का. मला वाटतं मी असंच एका व्याख्यानात म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना देत जावं. ते 2-3 जणांनी इतकं मनावर घेतलं, म्हटलं का आपण तर दिलंच नाही, थोडं तरी दिलं पाहिजे. जाताना हिशोबच करत होते किती द्यायचं काय. रस्त्यानं जाता जाता त्यांना सोन्याचा अंदाज सापडला. आता तर म्हणले सगळं देवाच्या कृपेनं सापडले, म्हणजे यातलं थोडं तरी द्यावं लागतं. एक जण म्हणला किती द्यायचं, म्हणलं तू का टेन्शन देऊ, आता हे सगळंच फुकटच आहे, थोडंफार देवाला देऊ. अरे पण म्हणला थोडंफार म्हणजे किती. एक काम करू म्हटलं, बांगडी असते, बांगडी एवढं वर्तुळ आखायचं म्हणलं जमिनीवर, आणि आपल्याला सापडलेलं सोनं म्हणलं वर फेकायचं. जेवढं त्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडल तेवढं म्हणले देवाला, आणि त्या वर्तुळाच्या बाहेर पडल दुसरा म्हणला काय नालायक आहेस म्हणलं, सगळं देवाच्या कृपेनं सापडलं आणि तू म्हणतो बांगडी एवढ्या छोट्या वर्तुळात म्हणलं पडतंय का नाही पडतंय काय. म्हणलं मग काय छोटं नाही म्हणलं, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, आणि जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आणि जेवढं बाहेर पडन तेवढं देवाचं. तिसरा म्हटला काय स्वार्थी अजिबात वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही म्हटलं. म्हटलं मग देव कुठं असतो, कुठं असतो, सोनं वर फेकायचं म्हणलं, वर तेवढं देवाचं.
पोरं काही करून ठेवलं. मग आपण कितीही हुशार असलो तर मग 2 वर्ष बाहेर तर पडता आलं का? असं खिडकीत न बघायची लोक जनावर घरचायत का आम्हाला बाहेर जाते. निसर्गाच्या समोर आम्ही खूप छोटे आहोत. याची जाणीव आता नाही ना. पिढ्यानपिढ्या कितीतरी वेळा निसर्गानं जाणीव करून दिली आहे माणसाला की बाबा हे साधनं निर्माण कर, सुखाची साधनं निर्माण कर, विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर काय मिळवायचंय काय कमवायचंय ते कमव, पण बाळा तुझी नाळ निसर्गासोबत जुळून ठेव. माणूस एकमेव प्राणी की तो त्याची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवू शकला नाही. एखादा कावळा असा ओव्हरवेट झालाय आणि घराच्या भोवती असं फिरतोय, बघितलंय नाही. पण माणसाला मात्र निसर्गासोबत तो त्याची नाळ असा जोडून ठेवू शकला नाही. बघा नेपोलियननं युरोपवरती आक्रमण केलं होतं. शस्त्राच्या जोरावरती युरोप पादांकरात केलं. युरोप जिंकलं, पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली. नेपोलियन जे सैन्य घेऊन गेला होता त्यातलं बहुतांश सैन्य मरायला लागलं. मोजकं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. शस्त्रांच्या जोरावरती युद्ध जिंकता येतात, सत्ता प्रस्थापित करता येतात, पण निसर्गाच्या एका साथी समोर आम्हाला टिकाव धरता येत नाही. चीन मध्ये मिंग राजवट होती, प्लेगची साथ आली, सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता, सगळी जनावरं मरून गेली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लयाला गेले. माणसाला तरीही कळलं नाही की आम्ही आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवायची. मला वाटतं आम्हाला निसर्गाच्या पुरत जगता येईल का? निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येईल का? मुळात आम्ही निसर्गाची एक अनमोल देण आहोत माणूस म्हणून, पण आम्ही सगळ्या इतर गोष्टींना दुर्मिळ समजायला लागलो. आणि अरे आम्ही दुर्मिळ आहोत. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? माणूस. कोण आहे? विश्वास नाही का तुमचा? आणि जगातला कोण आहे सगळ्यात हुशार माणूस? कोण आहे प्राणी? माणूस आहे. आणि कुणी जाहीर केलंय? आता आपण जाहीर केलंय तर मग सिद्ध करायची जबाबदारी आपलीच आहे. आपण सिद्ध केलं पाहिजे की आम्ही हुशार आहोत, आम्हाला जगणं कळतं, आम्हाला निसर्ग कळतो, आम्हाला त्याच्यासोबत जुळून घ्यायला हवं. आम्ही कधी हे सगळं समजून घेणार आहोत? आम्ही दुर्मिळ आहोत, पण आमची आम्हालाच किंमत नाही. एक राजा असा रस्त्यानं चाललेला होता आणि एक दुधाची डेअरी होती त्याच्या राज्यामध्ये. इतकी गर्दी तिथे झालेली. राजा म्हणला दुधाची डेअरी आहे आणि एवढी गर्दी, एवढी रांग कसली लागली म्हणा. राजा तिथं गेला, तिथं बोर्ड लिहिलेला होता दूध 100 रुपये लिटर. राजा गेला, राजाने विचारलं एवढी गर्दी? म्हटला दूध घ्या. म्हणला कसं लिटर दिलं? राजाला बघून म्हणला 1,00,000 रुपये लिटर. राजा म्हणला तिथं काय दूध दुर्मिळ आहे का? मिळत नाही का? 1,00,000 रुपये लिटर. म्हणला दूध नाही दुर्मिळ, डेअरीवर राजा दुर्मिळ. साधनं दुर्मिळ नाहीयेत, आपण दुर्मिळ आहोत. मोबाईल घेता येईल, कानाचं काय? रस्ते बनवता येतील, चालण्याचं काय? पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्याने जवळ करून पाहता येतील. पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर प्रेमाचे संबंध निर्माण करणं याचं काय? माणसं दुर्मिळ आहोत. आपण एकमेकांची किंमत करूयात, एकमेकाला सन्मान देऊयात, एकमेकाशी प्रेमानं बोलूयात. चांगलं असेल तर एकमेकाचं कौतुक करूयात. कौतुक करायला काय पैसे लागतात का? अहो आम्ही साधं पोरांचं सुद्धा कौतुक करत नाही. लहान पोरं जर घरात फिरत असून पाहुणे आले ना, मग मात्र आपण सुरू. पाहुण्यासमोर कौतुक करा पोराचं, त्याला नावं ठेवायच्या पद्धत करू नका. कौतुक 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या. आपण उलट करतो. आपण कौतुक कानात करतो आणि चुका मात्र 4 चौघात सांगतो. पाहुणे आले ना, म्हणायचं दादा इतका अभ्यास करतो ना, ते दादा पाहुण्याच्या पुढेच पुस्तक घेऊन बसते. आपण जर म्हटलं ना ते दादा इतका खोडकर आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी होती, ते बावळटपणा करायची एकही संधी पूर्ण सोडत नाही. म्हणून कौतुक करा. आपलं काय माहितीये का? आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही, पण चुका काढायला मात्र शब्द सापडतात. कौतुक करणं हे इतरांचं जगणं सुंदर करण्याचा एक छोटा फॉर्म्युला आहे. कुणी चांगलं वागलं ना, कौतुक करा, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. बाबा आम्ही नगरवरून पुण्याला बसनी जायचं आणि बसनी जर कधी गेलं ना,
त्या एकदा बसनी प्रवास करत असताना सुपा म्हणून आमच्या इथे गाव आहे, तिथे एक 75-80 वर्षाची एक म्हातारी आजी बसमध्ये बसली. बसमध्ये जागाच नव्हती बसायला. सगळेजण पेपर वाचतंय, जागा नाही, कुणी सीट द्यायचं, सगळे खाली वाचत झाले सगळे, कुणीच वर बघायला तयार नाही. तेवढ्या 24-25 वर्षाचा तरुणाबाण तरुण पोरगा कंडक्टर उठून उभा राहिला. म्हटले आजी बस इथं. तिला तिथं बसवलं आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा 2 तासांचा प्रवास त्यानं उभ्याने केला. बरं, त्याच्या चेहऱ्यावर असा किंचितचाही भाव नव्हता, मी लय उपकार केलाय, काय केलंय. बस मधून उतरल्यावर मला भारी वाटलं, म्हणलं काय कंडक्टर आहे. त्या आजीला बसवलं, उभ्यानं प्रवास केलाय आणि काहीच नाही म्हटलं, याचं कौतुक केलं पाहिजे. बस मधून उतरताना मी त्याला म्हटलं, तुझ्यासारखा कंडक्टर मी 2 वर्षात बघितला आहे. म्हटलं जरा एक सेल्फी घेऊ का आपण. सेल्फी घेऊ का म्हटलं, त्यानं कंगवा काढला, केसम फिरवला आणि फोटो काढताना म्हटलं, दादा आपली एसटी पण आली पाहिजे ना, म्हणलं एसटी तिथं बघून. मला कौतुक वाटलं, किती प्रेम आहे होतं त्याच्या कामावरती. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करतात. आता आमचे किस्से आम्ही सांगतो, भविष्यात सांगू की एक काळ होता, एसटी होती लाल रंगाची, त्याच्यात 2 माणसाचे जे खाकी कपडे घालून अशी वेळ निघू नये भविष्यात. चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करावं. आपल्याला कौतुकाला शब्द सापडत नाही. मी भाषणात म्हटलं, बायकोचं कौतुक करत चला, एक भांडणच लागलं आलं. म्हटलं काय सांगता कौतुक करा. म्हटलं झालं काय. म्हणलं लय वेळा कौतुक केलं, तिला ऐकायला येत नाही. म्हणलं खरं सांग, तिला ऐकायला येत नाही का, ती तुझं ऐकत नाही. कारण माझं ऐकत नाही कसं. म्हटलं ऐकायला येते. म्हणलं मग डॉक्टरकडे जा, कानावर इलाज कर आणि मग कौतुक करत जा. म्हटलं हे करतो. डॉक्टरकडे गेला. म्हणला डॉक्टर साहेब बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले तिला घेऊन या. नाही म्हटलं इथूनच काय असेल ते गोळ्या औषध. डॉक्टर म्हणजे पुढे येण्याच्या नादीला. म्हणजे एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून येऊन. सोपं काम. घरी गेला, बेल लागली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर त्यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं बायकोला दारातून ऐकायला येत नाही. सोफ्याजवळ गेला, तिथून आवाज दिला, अगं भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळालं हॉल मधून पण ऐकलं. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. त्याला कळालं प्रकरण गंभीर आहे. किचनच्या दारातून पण ऐकायला येत. शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा आहे आणि जोरात ओरडला, अगं भाजी काय केली. बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. आणि हे डॉक्टरला सांगत होतं बायकोला ऐकायला येत नाही. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत होतं, त्यांनी कसा संसार कायम इतरांच्या चुका कशा काढता येतील. कधी कधी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. नाती गोष्टी जपा, ही कधीच मिळणार नाही. माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळालीत ना त्याची भान ठेवा. जग सुखी समाधानी राहील, पण त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. आपण आनंदी असायला हवं, आपलं कुटुंब आनंदी असायला हवं, माझं गाव आनंदी असायला हवं. मग जग सुखी राहील, मग जग आनंदी राहील. पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का. आम्ही आमची नाती तरी जपली का. अहो कितीतरी मुलं अशी आहेत, गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये. गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये. ही नाती परत आहेत का. मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवतायत, मिस यू. काय उपयोग आहे का. गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आताच हातात हात द्या सांगा, विथ यू आम्ही आहोत तुमच्यासोबत. आणि गेलेली माणसं परत बघता येतात का. प्रथम पुण्यस्मरण, इथून ब्रह्मदेवाला एफडी करा, आमचा गेलेला बाप 2 मिनिटासाठी पाठवा, खूप पाहुणे आले. परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही, गेलेली आई बघायला मिळत नाही, गेलेला भाऊ बघायला मिळत नाही. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो. लोक म्हणतात 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. आणि सांगता कुणाला 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन, तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून. एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला आले, मग इतका द्वेष का, कशासाठी. कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी 2 पावले येऊन माफी मागून टाकावी. किती सोपा हिशोब आहे. माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये. इतकं साधं जगणं असावं.
आम्ही उगा जड 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 होत चाललोय आणि मग जगणं दुःखाकडे जातं. माफ करून टाका, माफी मागून टाका, बोलून टाका, स्पर्श ठेवा, संवाद ठेवा. घरातल्या म्हाताऱ्या माणसांची तर आवर्जून बोला. म्हातारी माणसं लहान मुलासारखी असतात, त्यांना आता तुमच्या माझ्या संवादाची गरज असते. आणि घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं. ते विझून गेलं मग त्या लोकांची किंमत कळाली, मग मात्र त्यांच्याशी बोलता येत नाही. माहेर कुठपर्यंत जाईल? जोपर्यंत माहेरात नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्यावं, मुक्काम करावासा वाटत नाही. आता आई नाही, तुम्ही माहेरी गेला आता आईनं नुसता गालावून हात फिरवला तरी बरं वाटतं की नाही? बरं, तुमचं सासर लई श्रीमंत आहे आणि माहेराहून येताना तुमच्या आईने कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली? शेंगा वांगी काही ना काही घालून देते. माझ्या पुरीला काय करून बापाचं किती प्रेम आहे हो पुरीवरती, ते शब्दात सांगते. अहो, बापाचं आणि पुरीचं तर नातं असं आहे, आई जर काही बोलली ना पुरीला तर पुरीला फार काही वाटत नाही, ती आईच्या भोवती परत परत फिरत नाही. पण बाप थोडं बोलू द्यावं. बापानं ऑफिसला जाता जाता फक्त म्हणू दे, दिदे, ती दिवसभर आईच्या मागे पळती पोरगी. बाबा आज रागवले, आज मला दिदे म्हटले, आज माझ्याशी बोलले नाही. तिला वाईट वाटतं बाप जर रागवलं. आणि बाप सुद्धा असा आहे, स्वतःला चप्पल घेत नाही, पण पोरगी कॉलेजला जाते ना, तिला शूज असले पाहिजे. स्वतः बसनं जात आहे कामाला, पण पुरीला गाडी पाहिजे कॉलेजला जायला. पुरीच्या लग्नात असा फेटा घालून बाप मिरवतो, असा तुरा काढलेला असतो ना, असा छाती काढून चालत असतो. मान सुद्धा त्याची खाली येत नाही. पण कन्यादान झालं ना, मग मात्र मान खाली घालतो, पुरीचा हात जावयाच्या हातात देतो आणि सांगतो, जावई बापू, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, पुरीला सांभाळा, पदरात घ्या. किती प्रेम आहे हो बापाचं पुरीवर. एक अश्रू डोळ्यातनं काढत नाही जोपर्यंत पोरगी मांडवत आहे. पण एकदा का गाडी निघून गेली आणि दिसेनाशी झाली, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच बाप रडत असतो. पण हे सगळं आम्ही कसं विसरून जातो? लहानपणी आपण 1000 वेळा प्रश्न विचारले तरी आई सांगते, हा चांदो मामाच आहे. आणि म्हातारपणी आईने जर 2दा प्रश्न विचारला, आई आत्ताच सांगितलं ना तुला, किती वेळा तेच विचारते. आम्ही कसे बदलून जातो? ज्ञानोबा समाधीला निघाले, अहो निवृत्ती महाराज रडायला लागले आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं रात्रीच्या. नामदेवराय विचारतात, निवृत्तीनाथा रडता का डोळ्यात पाणी आणता? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला काय त्याचं दुःख वाटत? निवृत्ती महाराज पुढे आले, म्हटले, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल. भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी. आम्ही ही नाती विसरून गेलो. काय लागतं? एकमेकाचं कौतुक करा, एकमेकाच्या मदतीला धावून जा. एक रुपयाचं नाणं सुद्धा वर घेऊन जाता येत नाही. मग आम्ही कशावरून वादावादी, कशावरून? त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी प्रेमानं बोला, एकमेकांशी चांगलं वागा, प्रेम द्या, एकमेकांना मदतीचा हात द्या. साध्या साध्या गोष्टींमधून आनंद घ्या. उगाच गैरसमज नको आणि छोट्या छोट्या गोष्टीतून गैरसमज करून बसतो. खरं तर तसं प्रत्यक्षात काहीच नसतं, पण इतका गैरसमज ना, त्या माणसाची प्रतिमाच आपल्या चेहऱ्यावर कायम असेल. मला एक सांगा, तुम्ही अशा उन्हात उभे अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिला, सावली मिळाली म्हणून, आणि प्रचंड तहान लागली, पाणी शोधता इकडं तिकडं, प्रचंड तहानलेले आहात, पाणी कुठंच मिळत नाहीये. आणि तेवढ्या पलीकडच्या बिल्डिंग मधून कोणी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवते, काय पाणी प्यायचंय का? या इकडे या. काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी? प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवतंय, असं वाटेल काय देव मानलं. तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहतात आणि 20 मिनिटं खालीच येत नाही. आता वाटतंय कुठून याच्या नादाला लागलो, त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं. आणि 20 मिनिटाला ते खाली येते, येतानाच लिंबू सरबत घेऊन आणि त्याला म्हणून नुसतं पाणी नको, जरा उन्हातून आलाय म्हणून लिंबू सरबत. आता काय वाटतंय? माणूस आहे का कोण आहे? आणि तुम्ही ते लिंबू सरबत तोंडाला लावावं, त्याच्यात साखर नाही, आंबट तोंड व्हावं. आता काय वाटतं? आता वाटतं गळा दाबू. आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचार, मला वाटलं शुगर दिलं. डोक्यात घेऊन नाचू बघायचं. क्षणात आपली मतं बदलत जातो इतरांविषयी.
क्षेपणास्त्र वरती जातं बघा, वरती म्हणजे एखादं यान जर वरती गेलं ना, ते एक एक पार्ट खाली सोडत जात. त्यातलं सायन्स मला माहित नाही, पण त्यातलं आर्ट मला माहिती आहे. ते हलकं हलकं होत जातं, एक एक भाग खाली सोडत, हलकं भाग जे वर्षानुवर्ष मनात लपून ठेवले ना, ते सोडून द्या. आपल्याला इथून जायचंय हे निश्चित आहे, ते स्वतःच्या मनाला माहित पाहिजे. आणि एवढंच नाही, याच बरोबरीनं हेही माहित पाहिजे की आपल्याला इथून काही घेऊन जाता येणार नाही. आणि निसर्गामध्ये ताकद आहे, तुमच्या माझ्या गरजा भागवण्याची ताकद निसर्गात आहे, पण तुमचा मला हव्यास मात्र निसर्ग पुरवू शकत नाही, पुरवू शकत नाही. पण किती हव्यास, किती ओरबडावं निसर्गाला, किती मिळवावं, किती कमवावं, याला काहीतरी मर्यादा. बरं, आम्ही कमवलेलं, आम्ही मिळवलेलं, आम्ही खर्च तर करतो का? खर्च करण्यासाठी सुद्धा दानच लागते. आपण आपलं कमवलेलं आपल्यासाठी खर्च करायला सुद्धा एक मानसिकता लागते. कित्येकांना कमवता येतं, पण त्याचा आनंद सुद्धा घेता येत नाही. मला वाटतं तो आनंद घेण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असते. आपण जे कमवले ते आपण आपल्यासाठीच खर्च करणार नसतो तर मग काय? काही माणसं ना जाणीवपूर्वक टेन्शन मध्ये राहतात, हसतच नाही. ते एक जण आमच्याकडे आहे, ते हसतच, कधी हसलं नाही. त्याला विचारलं हसत काय? म्हटलं हसण्याचे तोटे आहेत. आणि म्हणलं गंभीर राहण्याचे खूप फायदे आहेत. म्हणलं गंभीर राहण्याचे काय फायदे? म्हटलं हसत हसत घरी गेलं ना, बायको लगेच लागत येते, म्हणजे साडी घ्या म्हणजे. पोराकडे बघून हसलं ना, ते लगेच खुशात हात म्हणते. ड्रायव्हर सोबत हसलं ना, ते लगेच खुशात म्हणते पगार वाढवा. त्यापेक्षा गंभीर राहायचं म्हटलं. कोण साडी घ्या म्हणत नाही, कोण चॉकलेट आणा म्हणत नाही, कोण पगार वाढवा म्हणत नाही. मी म्हटलं तू असा गंभीर राहिला ना, गेल्यावर कुणी रडायचं असं म्हणते. हसतच नाही. अरे हसून द्या, माणसाला हसता येतं, जनावरांना येते का हसता? शिंपूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या मुशीने छान स्माईल दिली, बहीण म्हणते का प्लीज तुम्ही गोठा. बरं, गाढवाला तरी हसताना मिळालं. ज्या दिवशी गाढव साहेब हसायला सुरुवात करते, त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवाकडे सुरू. आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करते, त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास मी आल्यापासून दोघं तिकडे बघतोय, हसलेच नाही. ते हसावं वाटलं तरी सगळ्यांच्याकडे बघतो, हसायला काय पैसे द्यायला. सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत, पण त्या दुःखातून सुद्धा आनंदाचे दोन क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचं. कधी कधी छाती काढून संकटांना सामोरं जायचं, तर कधीतरी मिश्किलपणे खांदे पाडून जायचं, काय फरक पडत नाही. शिवाजी राजांच्या आयुष्यात कमी संकट आली, पहाडासारखा हा पोलादी पुरुष आता छाती काढून संकटांच्या समोर उभा आहे. मिर्झा राजेसोबत तह झाला, एक एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजा. नुसते किल्ले गेले नाही, भेटायला औरंगजेबाकडे जावं लागलं. बरं, राजे एकटे गेले नाही हो, जाताना संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आणि मग मधल्या प्रवासात संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल, काहीतरी गप्पा झाल्या असतील. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यामुळे आपलं मोबाईल मध्ये बंधन होतं. आता पोरगण बाप दोघंही एकाच रूम मध्ये असतात, दोघंही एकमेकांशी बोलत नाही. शिवाजी आणि संभाजी राजे प्रवासात आहेत, एकमेकांशी काहीतरी बोलले असतील. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, काय बोलले ते? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना, आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिले. काय म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो, हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढा एवढासा संभाजी राजा पण माहिती आता हात दिले आणि गेल्यावर घेऊ की परत. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, संकटाच्या समोर आता छाती काढून जाणं काय असतं, ते महाराष्ट्राच्या मातीकडनं शिकावं. मानेवरती तलवार ठेवली, विचारलं दत्ताजी शिंदेला, क्यू पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यू नाही,
बचेंगे तो और बेहतरीन. वाह. अरे कधीतरी धाडसानं सामोरं जा, कधीतरी दोन पावलं मागे या, कधीतरी मिश्किलपणे जाऊन बघा. ते महमूदचा बाबा पिक्चर बघितला होता आणि त्या महमूदच्या छातीवर अशी बंदूक ठेवली एकानं गुंडाने आणि त्याला विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय. आता हे साधं संकट आहे का? थेट गुंडानं बंदूक ठेवायची बोल बोल तरी आखरी ख्वाहिश काय. महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे. आयुष्याला कसं सामोरं जायचं नाही आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. आपलं जगणं कशाला समृद्ध होणार आहे का आपण कधीतरी आपल्या मनात डोकावून बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ते सापडत नाही मला वाटतं तोपर्यंत जगणं सुंदर होणार नाही. आपलं जगणं सुंदर व्हावं असं वाटत असेल तर कोणत्याही मेडिकलमध्ये कोणतीही कॉस्मेटिक प्रोडक्ट उपलब्ध नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा असायला हवी. कसं जगावं याच्या आपल्या काही संकल्पना असायला हवी. हा असा जगला म्हणून मी तसं जगेल, तो तसा जगला म्हणून मी तसं जगेल असं नाही. तरुण पोरांना सांगेल कुणीतरी आर्ट्सला गेले म्हणून मला आर्ट्सला जायचंय, कुणीतरी कॉमर्सला गेले म्हणून मला कॉमर्सला जायचंय, कुणीतरी इंजिनिअरिंग करताय म्हणून असं नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळे ते वेगळे पण ओळखा आणि सांगा नाही बाबा मला हे आवडतं, मला यात करिअर करायचं. आणि आपणही उगाच लागू नका नाही हेच करावं लागतं तुला, मला डॉक्टर नाही म्हणता आलं तू हो आणि त्याला नाही करत त्यातलं काय. आई बाप मागच लागतं. एकाला 90% पडण्याऐवजी 89 पडले तर 2 दिवस आई बाप जेवले नाही. म्हणलं का म्हणले ते 90च्या रांगेत नाही आता 89 पडले. म्हणलं तुम्हाला दोघांना किती झाली दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होती. त्यांना टेन्शन येतं त्यातून त्याला 90 पडले नाही. कुठे घेऊन चाललंय पोरं आहेत ना अशी कृत्रिम आयुष्य आपण त्यांना जगायला शिकवलं. खूप चांगले मार्क पडले ना सायन्सला, त्याच्यापेक्षा कमी पडले ना कॉमर्सला आणि पुढेच नंबर 9 लागला आणि ओळखू येतं का कठीण ओळखू येतात आम्हाला पोरं. म्हणजे ते असं मला सांगा कॉलेजमध्ये बघा असं इन बिन करून चष्मा घालून पोरं आलं का समजायचं. असं पावलं टाकत मोजत हिशोब करत आलं का समजायचं. आणि असं वही बी गिरवी शिट्टी वाजवत आलं. पाटील सर मी आता एलॉन मस्कचा एक व्हिडिओ बघत होते येताना मी बघा पोरं काय विचार करतायत परदेशात. तो सांगत होता 2050 पर्यंत विमानाचे प्रवास बंद होतील आणि रॉकेटचे प्रवास सुरू होतील. 5 मिनिटात आम्ही अमेरिकेला जाऊ. ते म्हणते विटांचे दगडांचे घर नाही डायरेक्ट सोलर पॅनलचं घरी. ते आपली एनर्जी क्रिएट करेल. आपण अजून कधी कधी काय जगातली पोरं काय विचार करतात आम्ही कुठे आहोत. मी म्हणत नाही आपली पोरं हुशार नाही आहे पण आम्ही त्यांना त्या दिशेने घेऊन जाणार आहोत का. त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना मनमुराद जगू देणार आहोत का. की त्याला नोकरी मिळाली पाहिजे, एवढे पैसे मिळाले पाहिजे, आपण न मिळवलेली स्वप्न त्यांच्या मनावर लागली पाहिजे असं नाही. त्यांना जगू द्या, मस्त जगू द्या. शोधा त्यांच्यात काय चांगलं. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलं आहे ते सापडेल ना त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का. ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता आलं असतं. तुम्ही जर मला म्हणले ना भाषण तर मी अजूनही 2 तास बोलेन. पण तुम्ही म्हटलं एवढ्या लांबून आलाय पुण्याहून जाता जाता नांदेडमध्ये कधी कुस्ती करून जा. माझा तो प्रांत नाही, मी कुस्ती करू शकणार नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळं शोधूयात आपल्यात काय सांगतो. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातले वेगळे पण सापडतं ना त्या दिवशी जगण्याचे मार्ग सापडतात. आपण वेगळे आहोत इतरांपेक्षा, आपण दुर्मिळ आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. मला गंमत सांगतो, मी कॉलेजला गेलो पुण्याला शिकायला आणि पुण्याला गेल्यानंतर पहिल्याच वर्षी बाबा MBA ला गेलो आणि सरांनी मला विचारलं गणेश तुला MBA कशात करायचं. मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. मग सरांनी विचारलं कॉलेजचं गॅदरिंग आहे पहिल्या वर्षी तू त्यात पार्टिसिपेट होणार का. मी म्हटलं होणार का नाही. म्हटलं काय करणार तू. आता सर जसं सूत्रसंचालन करत होते मी म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो. सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय ना त्यानं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये, त्यानं ग्रुप ऍक्टिव्हिटी करायची.
10 पोरांना गोळा करावं, त्यांचं सॉट अनालिसिस करावं, स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्या, त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं, ग्रुप ऍक्टिव्हिटी करता आली पाहिजे. ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार? गायला गळा लागतो आमच्याकडे निर्णय, नाचण्याचा आणि आमचा कुठूनच संबंध नाही. मग बोलण्याचा जवळचा प्रांत होता नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस मी नाटक लिहित होतो. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता. म्हटला दादा नाटक लिहायच्या फंदात पडू नको, आपण पुण्यात आहोत. आणि म्हटलं मग पुण्यात काय असतं? तो म्हटला इथं बाणातला न, कन्नडातला न, इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं असते. आणि म्हटलं मग करायचं काय? म्हणलं लिहायचं नाही, पुरातन काळातली कथा शोधायची, याच कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं यानं काय होतं? म्हणलं आपल्या अंगावर येत नाही कोणी. म्हटलं ते कसं? म्हटलं कुणी विचारलं हा डायलॉग असा कसा? म्हणे जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. आता कथा निवडली महाभारतातली द्रौपदीचं वचन. मी जरा बोलणार, आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती वर्गात. मी जरा बोलणार की 10-5 पोरांना गोळा करायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचं आणि मुलींना म्हणायचं बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर तुझं खरं काम काय सांगू. आता तिला कुणी सांगायचं? आम्ही तिला विचारायचो, सगळ्या मुलींना विचारायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का? मुली हात वर करायचा 5-10 मुली की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं? त्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे. हळूच एखादं पूर्व पुढे यायचं, म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पूर्ण ते पांडवांपैकी पोरगी द्रौपदी. हा म्हणते ताई तुला द्रौपदी करून. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय? गॅरंटी कुणी व्याख्याचा वेळेवर येतो. आमच्या वर्गात एक गोरं पोरगं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार? म्हटला करणार. रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा. म्हणलं डोक्याचं काय करायचं? म्हटलं वीग आणून जाऊ, छान दिसत. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम. वीग आणून लावा, असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा. तर माझी एक अट आहे म्हटलं. म्हटलं काय? म्हणला ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातल्या काळजी करून. आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. आता भीम जरा साहेब दृष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे खिडकिडी. मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो. शेजारी इंदिरा कॉलेज होतं आणि 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती. त्या जिम मध्ये व्यायाम करणारं पोरगं रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं. त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं. आम्हाला कोणी ना. म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं रोल काय करायचं? म्हटलं भीम. भीम म्हटलं ते म्हटलं भीम का? आमच्या सरांनी शिकवलं यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. वेळार शरीरयष्टी म्हटलं भीम शोधून दिसशील. वेळार शरीरयष्टी म्हटलं असं बघायला लागलं. म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांगतो. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलत ना. म्हटलं गदा पण माझी नाही. आता मी सगळे कॅरेक्टर शोधले होते, पण 5 पांडवांपैकी एक जण कमी पडतो. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात पहिल्या बापावर बसणारी एक पोरं, ज्यांना आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. प्रत्येक वर्गात अशी 2-3 असतात. ते कधी क्रिकेटला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना, त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवत आली नाही. 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायची पिक्चरला. आणि खूप मोह झाला त्याचं खाली बघून शिट्टी वाजवत. प्रेझेंटेशनला जर पुढे आलं ना, मान वर करून कधी बोललं नाही, मान खाली घालूनच वाटलं. त्याला म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं काम करायला हरकत नाही, मला मान अशी वर करून बोलताय. म्हटलं तुला शोभल असं काम दे. मान वर करून अजिबात बोलायचं नाही. म्हटलं असलं काय काम आहे? म्हटलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची.
द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शरीराने मान खाली झाले. नाटक संपेपर्यंत वर करायचं म्हणजे आयुष्यभर हेच करत आलोय म्हटलं. नाटक सुरू झालं, सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय माझ्या ऐकण्यातला. दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो घाबरू नको, तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन आणि दुःशासन म्हणले इतिहासात काय झालं ते झालं, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आम्ही द्रौपदीच्या नादाला लागत नाही. आणि भीमाला म्हटलं का ग कृष्ण येईपर्यंत भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणलं इतिहासात काय झालं ते जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नाही. कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झाले. कृष्णाला म्हटलं तू तर ये, तू आल्यावर तर मिटते. कृष्ण म्हटला इतिहासात काय झालं. भीमाची गदा खरी असल्या कारण आमचं सुदर्शन चक्र धर्मपत्रात समोर लढाई होऊ शकते. आता करावं का, आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती. मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. त्यात काय असतं, हल्ली कुणी कुणाची मदत घेतो. आम्ही भीमाची घेतली, दुर्योधनाची घेतली म्हणून काय, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमाने जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग्रही. त्याला म्हणजे शिकली तर शिवते, उचलू नको. त्याला राहिले ना, त्याने जी गदा उचलली द्रौपदी तिकडं विहिरी. सगळं सभागृह हसायला. मला इतकं वाईट वाटलं, म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मीनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं बरोबर बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघते. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही. माईक जवळ गेला, म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी हसत नाही, बोलणार हसत नाही. पुढं कॉलेजमध्ये राजा वर्षी नाटक झालं, त्या वर्षी हे पोरग लीड रोलला आणि आम्ही 2-4 जण ते सांगून तेवढंच काम करायचं. ते म्हणलं इथं उभं राहायचं, ते म्हणलं तिथं उभं राहायचं, ते म्हटलं आज तू भीमभर ते सांगून तसं आम्ही काम करतो. त्यात कुणाचं भावना दुखवण्याचा विषय नाही, पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाखाली काही तुझी छोटी छोटी रोपटी आहे. ती रोपटी त्या उंच झाडाकडे पाहून शरमून मरत नाही, ते त्यांच्या लहान असण्याचा आनंद घेतात. त्यांना त्याचं दुःख नसतं की हे एवढं उंच आहे मग आमचं कसं का. उंच असणाऱ्याला अहंकार नसतो आणि तुझं असणाऱ्याला निसर्गात दुःख नसतं. ते दोघंही आपल्या आपल्या धुंदीत आहेत. मग आम्ही का बरं उगाच अहंकार, उगाच मी सेवा पदावर आहे, मी अमुक आहे. बघा सत्ता संपत्ती शस्त्र सगळं